बघितलं तर भगवा विजय असं या ठिकाणी टॅगलाईन दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुका आहेत, काय समजायचं नाही? भगवा विजय, कारण आमचा भगवा विजय झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये। या शिवसेनेला म्हणजे आमच्या शिवसेनेला जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जाते आहे, तिला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत। आमचा स्ट्राईक रेट आहे तो 48% आहे, त्यांचा 43 आहे। आम्हाला मुंबईत 2,26,000 मतं जास्त मिळालेली आहेत। 19% जे मतदान झालंय त्याच्यात 14.5% मतदान आमच्या शिवसेनेला झालेलं आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आदरणीय बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, ती जी भगवी शिवसेना आहे, तिचा हा वर्धापन दिन आहे आणि तो जो विजय आहे लोकसभेचा तो आम्ही साजरा करतोय। आणि यातून जी ऊर्जा आहे या वर्धापन दिनाची ती आम्ही विधानसभेमध्ये घेऊन जाणार आहोत। आणि विधानसभेमध्ये पण आता जे लोकसभेमधला जो विजय आहे त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात प्रचंड विजय आम्ही या विधानसभेमध्ये मिळवू। नाही, मला असं वाटत नाही, कारण प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की त्यांना किती सीट पाहिजेत त्या मागण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला। राहिला प्रश्न ज्यावेळी महायुतीचा आम्ही एकत्र आमचे नेते बसतील त्यावेळचा स्ट्राईक रेट बघितला जाईल, त्यावेळी कोणत्या मतदारसंघात कोणाला जास्त मतदान झालंय ते बघता येईल आणि त्या निमित्ताने येणारे जे उमेदवार आहेत, उभे राहणारे उमेदवार आहेत, ते कोण निवडून येतील याच्यावर चर्चा होईल आणि शेवटी महायुतीचा विजय कसा होईल या दृष्टीने जागा वाटप केलं जाईल। त्याच्यामुळे त्याच्या अगोदर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सीट मागतो, पण शेवटी महायुतीचे आमचे सर्वोच्च नेते एकत्र बसून निर्णय घेतील। आमच्यात एवढ्या आम्ही सीट बदलल्या तरी महायुतीमध्ये बंड झालेलं नाही। महाविकास आघाडीमध्ये बंड झालं पण महायुतीमध्ये बंड झालेलं नाही। त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आहे। आम्ही अगदी सामोपचाराने एकजुटीने आम्ही हे विधानसभेचं इलेक्शनला समोर जाऊ आणि आमच्यात अजिबात वाद होणार नाही याची दक्षता आमचे नेतेही घेत आहेत। आणि आम्ही आमच्या प्रवक्त्यांना पण सांगितलंय की अशा प्रकारच्या गोष्टींवर या शिवसेनेचा मुख्य सहप्रवक्ता या नात्याने मी सांगतोय की आमच्या प्रवक्त्यांना पण मी सांगितलेलं आहे की जागा वाटप किंवा इतर ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया न दिलेली बरी, कारण आपले जे नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत, ते खंबीर आहेत, ते या बाबतीतला निर्णय घेतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।